नमस्कार. भूतकाळाच्या पानातून आज आपण भारताच्या दोन महान गाथांच्या जगात प्रवेश करणार आहोत. अशा कथा ज्यांनी खरं तर पिढ्यानपिढ्या आपल्याला प्रेरणा दिली आहे. आज आपण बोलणार आहोत रामायण आणि महाभारताबद्दल. बघा, ह्या केवळ गोष्टी नाहीत, तर आपल्या संस्कृतीचा तो पाया आहेत, ज्या आजही करोडो लोकांना जगण्याचा मार्ग दाखवतात. चला तर मग या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया. चला, सुरुवात करूया रामायणापासून. ही केवळ एक कथा नाहीये, तर धर्माच्या मार्गावर कसं चालायचं याची शिकवण देणारा एक महान ग्रंथ आहे. आणि हे महाकाव्य कोणी रचलं तर महान ऋषी महर्षी वाल्मिकी यांनी. खरं तर त्यांच्यामुळेच ही अजरामर कथा आज आपल्यापर्यंत पोहोचलीय. रामायणाच्या केंद्रस्थानी आहेत मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम. त्यांचं संपूर्ण जीवन हे एक आदर्श उदाहरण आहे. म्हणजे एक आदर्श पुत्र, एक आदर्श पती आणि एक आदर्श राजा कसा असावा हे आपल्याला यातून शिकायला मिळतं. श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान ही केवळ पात्र नाहीत, तर ते जिवंत आदर्श आहेत. त्यांचं प्रेम, त्यांचा त्याग आणि त्यांची भक्ती आजही आपल्याला योग्य जीवन जगण्याची प्रेरणा देते, नाही का? म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर रामायणाचा सार या 3 शब्दांत आहे: सत्यनिष्ठा, कर्तव्य आणि त्याग. आणि ही मूल्ये आजही तितकीच महत्वाची आहेत. बरं, आता आपण वळूया दुसऱ्या महाकाव्याकडे, महाभारत. हे एक प्रचंड विशाल आणि खूप गुंतागुंतीचं महाकाव्य आहे, जे इतिहासातल्या सगळ्यात मोठ्या युद्धाची कथा सांगतं. या ग्रंथाची रचना केली आहे महर्षी वेदव्यास यांनी, आणि यात केवळ एक कथा नाहीये, तर मानवी स्वभाव आणि नातेसंबंधांचं इतकं सखोल विश्लेषण आहे की तुम्ही थक्क व्हाल. महाभारताची मुख्य कथा फिरते पांडव आणि कौरव या 2 चुलत भावांच्या कुटुंबांभोवती. त्यांच्यातला सत्ता आणि अधिकाराचा संघर्ष, ज्याचा शेवट एका महाभयंकर विनाशकारी युद्धात होतो. पण हे फक्त एका कुटुंबाचं भांडण नव्हतं. हे युद्ध होतं धर्म आणि अधर्म यांच्यातलं. म्हणजेच काय योग्य आणि काय अयोग्य यांच्यातलं एक मोठं युद्ध होतं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे याच युद्धभूमीवर जन्माला आलं भगवद्गीतेचं अमूल्य ज्ञान. श्रीकृष्णांनी अर्जुनाला कर्माचं महत्त्व आणि निस्वार्थपणे जीवन जगण्याची कला शिकवली, जी शिकवण आजही आपल्याला मार्ग दाखवते. तर आता आपण पाहूया की ही दोन्ही महाकाव्य, रामायण आणि महाभारत, एकत्र मिळून आपल्याला जीवनासाठी कोणती कालातीत शिकवण देतात. हे लक्षात घ्या की रामायण आणि महाभारत या केवळ कथा नाहीत, तर त्या जीवन कसं जगावं यासाठीचं एक मार्गदर्शन आहेत. यातला प्रत्येक प्रसंग आपल्याला काहीतरी नवीन शिकवून जातो. मग ह्या दोन्ही ग्रंथांचा सार काय आहे? तो म्हणजे नेहमी सत्याच्या मार्गावर चालणं, आपलं धर्म आणि कर्तव्य पूर्ण करणं, सर्वांवर प्रेम करणं, कठीण परिस्थितीत संयम ठेवणं आणि आपली जबाबदारी कधीही न टाळणं. हजारो वर्ष उलटून गेली तरीही हे ग्रंथ आजही तितकेच महत्वाचे आहेत, नाही का? ते आपल्याला आपली कर्तव्य आणि आपली मूल्य यांची सतत आठवण करून देतात आणि आयुष्यातल्या प्रत्येक आव्हानाला सामोरं जाण्याची शक्ती देतात. आपल्या या समृद्ध वारसातून खरंच शिकण्यासारखं खूप काही आहे. अशाच आणखी रंजक आणि प्रेरणादायी कथांसाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. आजच्या या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल आपले सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.